वारकरी संप्रदायामध्ये अतिशय उत्तम व महत्त्व असणारी अशी एकमेव एकादशी म्हणजे निर्जला एकादशी। या एकादशीविषयी धर्मराजाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवंता, मला मुख्य एकादशीचे महत्त्व सांगा। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, आता तुला निर्जला एकादशी महात्म्य सांगतो, ते नीट चित्त देऊन ऐक। एकदा व्यासमुनी हस्तिनापुरी भीमसेनाकडे आले। भीमसेनाने त्यांचे यथाविधी स्वागत करून पूजा केली आणि नंतर प्रार्थना केली व तो म्हणाला की हे भगवान, कुंती, द्रौपदी, धर्म, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्व स्वर्ग प्राप्ती करता एकादशीचे दिवशी उपवास करून हे व्रत करतात आणि मलाही करण्याला सांगतात। पण माझ्या पोटातील अग्नी अत्यंत प्रदीप्त असल्यामुळे माझ्या हातून उपवास होत नाही। इतके काय, पण मला नक्त नव्हे तर एक भुक्त सुद्धा राहवत नाही। मला खाण्याला पुष्कळ अन्न लागते। जर का एखाद्या दिवशी खाण्याला कमी अन्न मिळाले तर मला त्या दिवशी कोणताही कामधंदा सुचत नाही। त्याकरिता कृपा करून स्वर्ग प्राप्तीचे दुसरे एखादे व्रत असले तर मला सांगा। भीमाचे हे भाषण ऐकून व्यास ऋषी म्हणाले की भीमा, 12 महिन्यात प्रत्येक पंधरवड्याला काहीही खाता कामा नये। कदाचित या सर्व एकादशा जर कोणाच्या हातून घडणार नाहीत तर त्याने निदान निर्जला एकादशी तरी केली पाहिजे। या दिवशीचे पाणी सुद्धा पिऊ नये। हिचे महात्म्य फार मोठे आहे। सर्व एकादशीच्या पुण्याबरोबर हिचे पुण्य आहे, करिता ही एकादशी तू अवश्य कर। नंतर भीमाने निर्जला एकादशीचे व्रत केले। विधियुक्त केल्यामुळे त्यांना भरपूर लाभ झाला। भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे या निर्जला एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील। ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात। रामकृष्ण हरी।